ला सुद्धा एक किंवा दोन खिडक्या पाहिजेत. आता उत्तर दिशेचं काय होतं की पूर्वेचा एंट्रन्स घेतला आणि मग उत्तरेला भिंत आली, असे अनेक फ्लॅट्स पाहतो आपण. परंतु फ्लॅट घेताना तुम्ही काय करू शकता की तुम्ही पहिल्यांदा कन्सल्टंटला बोलवा, कोणत्याही वास्तुतज्ञाकडून, सर हा फ्लॅट वास्तूनुसार आम्हाला घ्यायचा, मार्गदर्शन द्या. मी परवा दिवशी एका स्कीममध्ये गेलो होतो, तिथे 4 फ्लॅट्स होते. त्यामध्ये उत्तर दिशा बंद असणारा फ्लॅट होता, पूर्वेला काहीही तिथे खिडकी नव्हती, फक्त ईशान्येचा दरवाजा होता. अशा ठिकाणी काय होतं की अशा ठिकाणी आपल्याला फ्लॅट घेणं म्हणजे हे थोडंसं जिकिरीचं होतं. मग त्यांना उपाय वेगळ्या काही पद्धतीने वेगळा फ्लॅट चॉईस करून दिला. आपण दुसऱ्या स्कीममध्ये कुठे ना कुठे तुम्हाला ॲज पर वास्तूच्या अँगलनी 70% फ्लॅट मिळणार आहे चांगला. 50-50 म्हणजे 50% निगेटिव्ह आहे, 50% पॉझिटिव्ह आहे. अशा ठिकाणी देखील आपल्याला उपाययोजना करून काही गोष्टी करून करता येतं. पण 70% जर तुमच्या फ्लॅटमध्ये निगेटिव्हिटी आहे म्हणजे वास्तूच्या नियमांच्या विरुद्ध आहे आणि 30% पॉझिटिव्ह आहे, तर अशी वास्तू घेऊ नका. म्हणजे काय होतं, आपण 50-60 लाख रुपये कर्ज घ्यायचं, फ्लॅट घ्यायचा आणि फ्लॅटमध्ये राहायला गेलो, कर्जाचे हप्ते फेडायची बोंब होते. अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे व्हायच्या आधी मी लोकांना सांगतो की प्रॉब्लेम झाल्यानंतर माझ्याकडे येऊ नका. प्रॉब्लेम व्हायच्या आधी या प्रॉब्लेम होऊ नये यासाठी माझी कन्सल्टन्सी घ्या. 50 ते 60 क्लायंट आहेत, 50 ते 60% क्लायंट आहेत की प्रॉब्लेम, सर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुमचं मार्गदर्शन पाहिजे आणि आत्ता जे आमचं चांगलं चालू आहे ते आयुष्यभर चांगलं चालावं यासाठी आम्हाला कन्सल्टन्सी घ्यायची. अशा लोकांना मी सलाम करतो की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, परंतु आमचं जे काही चांगलं चालू आहे ते कंटिन्यू राहिलं पाहिजे. लोकांना मी तेच सांगतो की तुमचं आत्ता चांगलं चालू आहे ना, इथे सावध व्हा. आता तब्येत चांगली आहे तर डायबिटीस होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घ्या किंवा मेडिक्लेम करून ठेवा. केव्हा कोणती वेळ कोणावर येईल हे सांगता येत नाही. नक्कीच सर, आपल्याला कार्यक्रमात एक फोन आला आहे. संगीता शिंदे आपल्याशी बोलतायत मुलुंडहून. बोला संगीता. हा नमस्कार. नमस्कार, बोला. संगीता शिंदे बोलतेय. बोला. माझ्या म्हणजे कसं आमच्या घराचा प्रॉब्लेम आहे का काय ते विचारायचं होतं. मुलीच्या लग्नासाठी खूप अडचणी येत आहेत. तर वास्तू संबंधी काय असेल तर आम्हाला तसं सांगा मग. बरं, मुलीचं लग्न होत नाही म्हणजे किती वर्षापासून होत नाहीये? आता त्याची जन्मतारीख 28/9/90 आहे. नाही, तुम्ही बघायला केव्हा चालू केलं मुलीला? आता 2 वर्ष झाले बघतोय. बरं, अडथळे काय येत आहेत? नाकारणं होतंय का तिची पसंती नाहीये? बघायला येतात पण परत काही उत्तरच मिळत नाही, असं होतंय. स्थळ एकदम चांगले येतात. बरं, सध्या ती कोणत्या दिशेमध्ये झोपतीये? असं म्हणजे दक्षिणेला डोका आणि उत्तरेला पाय आहेत. नाही ठीक आहे, पण कोणत्या दिशेमध्ये? घरामध्ये 4 कोपरे असतात, वायव्य, नैऋत्य, आग्नेय, ईशान्य, तिथे कुठे झोपतीये? आग्नेय म्हणजे कसं आमचा 1 रूम किचन आहे. हा, ओके. आणि वायव्येला काय आहे? पश्चिम वायव्येला तिला झोपवा, उत्तरेला पाय होऊ देत आणि तिच्या उत्तर वायव्येला तिला झोपू देत. उत्तर दिशा, वायव्य दिशा किंवा पश्चिम दिशा जिथे असेल तिला झोपू देत. तिच्याजवळ एक चांदीचा तुकडा, चांदीची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये घाला आणि राधाकृष्णाचा फोटो वायव्य दिशेला लावा आणि राधाकृष्णाचा एक छोटासा फोटो हा तिच्या जवळ ठेवा आणि एका वहीवरती तिला रोज लिहायला सांगा पानभर की लवकरात लवकर उत्तम स्थळ मिळून माझं लग्न होत आहे. आणि घरामध्ये उत्तर वायव्येमध्ये काही दोष असेल आणि नैऋत्य दिशेला दोष असेल तर त्याच्यावरती प्रत्यक्ष व्हिजिट करून आपण पाहूयात काय करता येऊ शकतं, म्हणजे हे काम लवकर होऊन जाईल. नक्कीच. थँक्यू. नक्की सर. ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत वास्तूच्या, त्या जर चुकल्या तर या बाबतीमध्ये प्रॉब्लेम सर्व दिशांमधनं ऊर्जा कुठेतरी थांबलेली असते. त्यामुळे या गोष्टी नक्की घडतात. म्हणून प्रत्यक्ष व्हिजिट करून बदल करून घेणं सर्वात महत्वाचं. नक्की सर. माझे अजूनही काही प्रश्न आहेत, आपल्याला खूप चर्चा करायची आहे, पण महाराष्ट्र कॉलिंग मध्ये सध्या वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी वास्तू तथास्तु टिप्स. आपल्याला कार्यक्रमात एक फोन आलेला आहे. अंजली आपल्याशी बोलतायत पुण्याहून. त्यांनी सरांचं मार्गदर्शन घेतलंय आणि त्यांना फार छान अनुभव आलाय, तो आपल्याशी त्यांना शेअर करायचा आहे. बोला अंजली. हा, मी पुणे येथून अंजली बोलते. बोला. प्रथम सर देशमुख सर आणि तुम्हाला नमस्कार. 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 हा, आम्ही एप्रिलमध्ये वास्तुतज्ञ सर देशमुख सरांकडून वास्तू परीक्षण करून घेतले होते. हा, तेव्हा सरांनी आम्हाला पूर्ण घराचे वास्तू परीक्षण करून खूपच छान टिप्स सांगितल्या. बोला. हा, त्या टिप्स आम्ही लगेचच फॉलो केल्या. त्यानंतर आम्हाला काही दिवसातच खूपच छान रिझल्ट मिळत गेले. ओके. आमची आर्थिक परिस्थिती सुधारली. माझ्या मुलाची प्रगती होत आहे.
व्हेरी गुड. आणि घरातील वातावरण खूपच छान झालेले आहे आता सध्या. व्हेरी गुड. 6 महिन्यातच आम्हाला खूपच छान रिझल्ट मिळाले. त्याबद्दल मी व माझे कुटुंब सरांचे खूपच ऋणी आहोत. येस, शुभेच्छा तुम्हाला. सरांना कधीही फोन करून कोणतीही समस्या सांगितली तर सर वेळोवेळी मार्गदर्शन करतात. साम टीव्हीने मला माझे मनोगत मांडण्यास संधी दिली त्याबद्दल साम टीव्हीचे आणि सर देशमुख सरांचे खूपच आभारी आहे. धन्यवाद अंजली. धन्यवाद, थँक्यू. शुभाशीर्वाद तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना. सांगितले सगळे नियम आपल्याला कायमस्वरूपी पाळायचे आहेत. ज्या ज्या काही गोष्टी छोट्या छोट्या सांगतोय त्या सगळ्या रेग्युलर करा. शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना. प्रगती अशी छान तुमची होणार आहे. यामध्ये हे सिंहगड रोडला राहणारे क्लायंट आहेत. पूर्वीचं बिग बाजार होतं त्या समोर त्यांचे फ्लॅट आहे आणि त्यांना ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आणि इथे रोकटोक मार्गदर्शन असतं. माझ्याकडे जर तर नाही, सरळ येस ऑर नो असा विषय असतो प्रॉपर. आणि कुठे मलमपट्ट्या चिकटपट्ट्या असं नसतं. क्लिअर सगळ्या गोष्टी असतात की याच्यामुळे हे किंवा याच्यामुळे हे. येस ऑर नोच असतो माझ्याकडे. त्यामुळे मग काय होतं की क्लायंटचा ट्रस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर तरच्या गोष्टी नसतात तर काय होतं, कन्फ्युजन राहत नाही. आणि परमनंट रेमेडीज की पुन्हा त्या घरामध्ये 7 पिढ्यावर कुठला प्रॉब्लेम नको म्हणून ते नियम सांगले या गोष्टी कंटिन्यू करायच्या आहेत. तो विषय होऊन जातो प्रॉपरली. म्हणून काय राहतं की तुम्हाला जे मार्गदर्शन मिळते ते मार्गदर्शन तुम्ही फक्त रिझल्ट मिळतायत आणि मिळवणार म्हणून नका करू. मिळाल्यानंतर देखील सगळं कंटिन्यू ठेवा. काही नाही, साधे सोपे उपाय आहेत. आपल्याला कुठेही काही जाऊन विचित्र करायचं नाही. सगळं घरगुतीच गोष्टी आहेत. त्यामुळे परमनंट सगळ्या रूल्स फॉलो करणं हे इम्पॉर्टंट राहतं. नक्कीच सर. सर आपला मगाशी विषय चाललेला कुबेर मूर्तीवर. सर खूप जणांना कन्फ्युजन असतं की कुबेर मूर्ती किंवा फोटो घरात नेमका कुठे ठेवायचा. हो नक्कीच. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की कुबेर मूर्ती ही उत्तर दिशेमध्ये असावी. अच्छा. उत्तर दिशेमध्ये पूजेमध्ये ठेवायचे. तुमच्या देवघरामध्ये कुबेराची मूर्ती ठेवू नका. फक्त लक्ष्मी पूजनाला तुम्ही ठेवू शकता. आता कुबेर मूर्ती ही अशी असते, ही तुम्हाला कुठेही विकत मिळणार आहे. जरा फक्त एकदा दाखवा. कुबेर मूर्ती ही अशी असते. कुबेर मूर्ती ही तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळते. माझ्याकडे मिळेल. ही कुबेराची मूर्ती अशी असते. परंतु याच्या बाबतीमध्ये लोकांचे गैरसमज असे आहेत की कुबेराची मूर्ती म्हणून अनेक ठिकाणी याचीही पूजा केली जाते. तर हा जरा थोडासा चुकीची गोष्ट असू शकते. याला लाफिंग बुद्धा म्हणतात. हा कुबेर नाहीये. हा धनाच्या राशीवर जरी बसला असला तरी हा मेन एंट्रन्स डोअरला ठेवायचा आहे. फेंगशुईमध्ये सांगितलंय की हा लाफिंग बुद्धा काय करतो की मेन एंट्रन्स डोअरच्या समोर हसऱ्या बुद्धाचा चेहरा ठेवला की घरामध्ये येणारी जी पॉझिटिव्ह पॉवर आहे त्याला वेलकम करण्यासाठी आहे. पण हा देवघरात ठेवायचा नाही. कुबेर जो आहे तो कुबेर आपल्याकडे पारंपरिक जो कुबेर आहे तो पारंपरिक कुबेर हा आहे. मी एका घरामध्ये वास्तू कन्सल्टन्सीला गेलो होतो. पुण्यातच ते घर होतं. तिथे कुबेराची मूर्ती म्हणून त्या ठिकाणी लाफिंग बुद्धा ठेवलेला होता. हा लाफिंग बुद्धा हे एक हसरं प्रतीक आहे. पॉझिटिव्ह आहे. यात निगेटिव्ह काही नाही. पण याची पूजा नाहीये. आपल्याला कुबेर हा उत्तर दिशेमध्ये ठेवायचा आहे. आणि हा तुमची खूप मोठी मूर्ती नकोय. उत्तर दिशेमध्ये तुम्ही ठेवा. देवघरात फक्त ठेवू नका. छोटीशी कुबेराची प्रतिमा मिळते हे तुम्ही ठेवू शकता. कारण कायमस्वरूपी पूजन या कुबेराचं जे आहे ते आपल्या देवघरामध्ये करायचं नाहीये. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तिजोरीमध्ये किंवा ऑफिसच्या उत्तर दिशेवरती कुबेराचं चित्र वगैरे तुम्ही लावू शकता. हे धन आगमनासाठी आहे. जो लाफिंग बुद्ध आहे तो मुख्य दरवाजासमोर ठेवायचा आहे आणि एंट्रन्स डोअरच्या समोर ठेवायचा जो दरवाजाकडे बघेल. त्यामुळे हे मला अनेक ठिकाणी जाणवलं. त्यामुळे प्रामुख्याने आजच्या कार्यक्रमात कुबेर कोण आहे आणि दिसायला सेम दिसतं कारण तो धनाच्या राशीवर बसलेला आहे. त्यामुळे हे तुम्हाला डिटेल्स सांगितलं की तुम्ही लाफिंग बुद्ध आणि कुबेर यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे. नक्कीच सर. खूप मोठं कन्फ्युजन तुम्ही दूर केलंय. आपल्याला फोन आलेला आहे. अक्षय देशमुख आपल्याशी बोलतायत अकोल्याहून. बोला अक्षय. हॅलो. हा बोला. बोला. हा नमस्कार सर. बोला. माझा एक प्रश्न होता सर की हात जोडी वनस्पती लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. ती खरंच आहे की नाही, की त्याचा उपयोग आहे की नाही वास्तूसाठी धन प्राप्तीसाठी, त्याबद्दल मला माहिती हवी होती. या बाबतीमध्ये हात जोडी किंवा या ज्या काही गोष्टी आहेत तर याच्यामध्ये हे तांत्रिक साधनेमधले बरेच उपाय आहेत. या बाबतीत माझा काही अभ्यास नाही, मी केलेला नाहीये. आणि तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या दृष्टीने जर तुम्ही पाहत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला प्रयत्न सर्वात महत्त्वाचे आहेत. तुमच्या घरामध्ये जे काही तुमच्या घरात देवघर आहे त्या देवघरामध्ये तुम्हाला एक मी उपाय सांगतो. तो अनेक लोकांना मी सांगितलेला आहे कार्यक्रमात, माझ्या रेडिओच्या प्रोग्राममध्ये. तर तो अतिशय खूप छान आहे.
ज्याला सरळ सरळ ज्या गोष्टी आहेत ना त्या करा, म्हणजे डोक्यात विषय राहत नाही. कारण तुम्हाला असा कोणता उपाय ठेवू नका ज्याचं तुम्हाला शास्त्र माहीत नाहीये आणि जो प्रश्न ठेवून तुम्ही करणार आहात. करेक्ट आहे. तुम्हाला एक उपाय मी सांगतो. 5 रुपयाचे 21 कॉईन हे पूजेमध्ये ठेवायचे. हा तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही. 2005 साली मी स्वतः तयार केलेला हा एक स्वतःचा उपाय आहे. तो हजारो घरांमध्ये छान इफेक्टिव्ह मिळालेला आहे. यांनी पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, लक्ष्मी प्राप्ती वाढायला सुरुवात होते आणि धनस्थैर्यता वाढते. तर आपल्याला काय करायचंय, हे आहे तांब्याचं ताम्हण. 5 रुपयाचे $21 या तांब्याच्या ताम्हणामध्ये ठेवायचं आहे. ओके. हे जे हे तांब्याचं ताम्हण आहे. छोटीशी डिश, म्हणजे साधारणतः तुमच्या हाता एवढी छोटीशी तुम्ही तांब्याचं ताम्हण घ्यायचं आहे. या तांब्याच्या ताम्हणामध्ये 5 रुपयाचे 21 कॉईन पूजेमध्ये ठेवायचे आहेत. आता मार्गशीर्ष महिना असल्यामुळे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाचे शुभ दिवस आहेत. गुरुवार, शुक्रवार, मंगळवार कोणताही वार घ्या. 5 रुपयाचे 21 कॉईन तांब्याच्या ताम्हणामध्ये देवघरात उजव्या बाजूला ठेवा पूजेमध्ये आणि याला स्वच्छ धुवायचं. याला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून ठेवा. रोज पूजा करायची गरज नाहीये. महालक्ष्मीचा मंत्र जप करू शकता. हे ठेवताना स्त्रीसूक्त म्हणू शकता तुम्ही आणि याला रोज धुवायची गरज नाही. महिन्यातनं 15 दिवसातनं ही 5 रुपयाची नाणी त्यालावरती धूळ बसली तरच फक्त स्वच्छ करायची आहेत. आणि ही 5 रुपयाची 21 नाणी पूजन का करायची, तर पंचतत्व म्हणून हे 5 रुपयाची नाणी आणि 21 हा जो अंक आहे तो आपल्याला हिंदू धर्मामध्ये शुभ सांगितलेला आहे. त्यामुळे याचा इफेक्ट तुम्हाला खूप छान मिळणार आहे. मी हा प्रयोग स्वतःवरती पहिल्यांदा करून बघितला आणि नंतर सगळ्यांना सांगितला. अतिशय इफेक्टिव्ह उपाय आहे धनवृद्धीसाठी, पैसे आपल्याला वाढण्यासाठी. त्यामुळे याचा एक दुसरा मी विचार केला की आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीचा टाक असतो, प्रतिमा असते, नाणं पूजेत असतं, फोटो असतो, पण रोज जे आपण पैसे वापरतो त्याची पूजा आपण करत नाही. ही पूजा कुठे करतो, फक्त दिवाळीला एकदा. त्यामुळे लक्ष्मीपूजन एकदा म्हणजे वर्षातनं एकदा दिवाळी. आपल्याला रोज दिवाळी पाहिजे. करेक्ट आहे. रोज दिवाळी म्हणजे काय की आपलं सगळं सुख समृद्धीदायक आयुष्य. त्यामुळे तुम्ही आता रोज काय करा की जे 5 रुपयाचे $21 आहेत ते तांब्याच्या ताम्हणात ठेवा. रोज पूजा करा. रोज धुवायची गरज नाही. देवघरात उजव्या हाताला ठेवायचं. कारण पूर्वेला तोंड, पूजा करताना पूर्वेला तोंड केल्यानंतर उजवी बाजू दक्षिण येते. दक्षिण दिशा धनस्थैर्यतेची असते, त्या ठिकाणी हे तुम्ही ठेवायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे पैसे पाण्यात ठेवायचे नाहीत. तुम्ही कासव पाण्यात ठेवू नका, पैसे पाण्यात ठेवू नका, कुठलाही देव पाण्यात ठेवू नका. सरळ तुम्ही तांब्याच्या ताम्हणामध्ये 5 रुपयाचे $21 ठेवायचे आहेत. यामुळे पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, फक्त धनप्राप्ती वाढते आणि धनस्थैर्यता वाढते, हेही लक्षात ठेवा. सर, आपल्याला कार्यक्रमात एक फोन आला आहे. रंजना आपल्याशी बोलत आहेत पनवेलहून. बोला रंजना. हॅलो. हा बोला. नमस्कार. बोला. हा, मी पनवेलवरून बोलते. बोला. रंजना चंदने. हो, बोला बोला. माझ्या मुलीचं लग्न ठरत नाहीये, तर म्हणून मी तुम्हाला फोन केलेला. तुमच्या घराची उत्तर दिशा खिडकी आहे का बंद आहे तिथे? नाही, उत्तर माझ्या पूर्व पश्चिम माझा मूळ दरवाजा आहे. हा, पण उत्तरेला भिंत आहे का? हा, उत्तरेला भिंत आहे का? उत्तरेला भिंत नाहीये, स्लायडिंग आहे पूर्ण आणि टेरेस आहे पुढे. ओपन टेरेस आहे, म्हणजे त्याची ईशान्य वाढली का वायव्य दिशा वाढली बघा? कुठे? ओपन टेरेस तुमची उत्तरेला आहे ना? हा. मग त्याची ईशान्य दिशा वाढलेली आहे का वायव्य दिशा? टेरेस कोणत्या साईडला वाढलेली आहे? टेरेस उत्तरेलाच वाढलेली आहे. उत्तर दिशेला वाढलेली आहे आणि मुख्य दरवाजा पूर्वेला आहे का? बर. पूर्ण उत्तर दिशा वाढलेली नसेल, ईशान्य किंवा वायव्य वाढली असेल. या दोन्हीपैकी कोणतीही दिशा, त्यामध्ये वायव्य दिशा जर कट असेल तर मुलीच्या लग्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर कोणत्या दिशेला वाढलेली आहे तुम्ही याचा प्लॅन एकदा पाठवून द्या, आपण बघून घेऊयात. कारण पूर्ण उत्तरेला अख्खी टेरेस येऊ शकत नाही, कारण तुमचा जवळपास 500,000 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट असेल तर साधारणतः एक 5 ते 10 फुटाची, फक्त 5 ते 7 फुटाची टेरेस असते. त्यामुळे उत्तर दिशेमध्ये जेवढं काही वजन ठेवलं असेल ते कमी करा. छोटासा उपाय सांगतो. उत्तर दिशेमधल्या ज्या काही तुम्ही वजन ठेवलं असेल ते कमी करा. अडगळ भंगार काही ठेवली असेल ती कमी करा. उत्तर दिशेला जलतत्व म्हणजे पाणी त्या ठिकाणी शिफ्ट करा. पाणी भरपूर ठेवा उत्तरेला. उत्तर दिशेच्या भिंतीला तुम्ही लाईट पिस्ता कलर करू शकता, म्हणजे ग्रीनिश थोडासा कलर करू शकता. छोटी छोटी हिरव्या कुंड्या तिथे ठेवा. कुंडीचा रंग हिरवा नकोय, लाल नकोय, हिरवा हवाय आणि त्याला छान अशी छोटी छोटी वृक्ष, झाडं आलेली, म्हणजे ग्रीनरी तुम्हाला उत्तरेला वाढवायची आहे.
आणि पुन्हा वायव्य दिशेमध्येच मुलीला झोपवा. दक्षिण नैऋत्येला झोपले तर मुलांची लग्न होत नाहीत, करिअर होत नाही. त्यांचं आफ्टर मॅरेज दक्षिण नैऋत्येची बेडरूम मुलांना नक्की द्या. हा सगळीकडे सध्या प्रॉब्लेम होतो. आई बाबा झोपतात उत्तर वायव्येला किंवा ईशान्येला हवाला म्हणून, आणि मुलं झोपतात दक्षिण आग्नेयेला, ओव्हर पॉवरिंग होतात आई वडिलांच्या वर. त्यामुळे उत्तर वायव्येत त्यांची बेडरूम शिफ्ट करा. नक्कीच सर. लक्ष्मी प्राप्ती संबंधी अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, पण महाराष्ट्र कॉलिंग मध्ये सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लक्ष्मी प्राप्तीसाठी वास्तू तथास्तु टिप्स या विषयावर आपण बोलत आहोत. सर, लक्ष्मी प्राप्तीचा विषय आला तर तिजोरी हा घरातला महत्त्वाचा भाग असतो. मग तो नेमका कुठे असावा, तिजोरी कुठे असावी? नक्की पैसे कुठे ठेवताय त्यावरती ते टिकणार कसे आहेत. बघा, उत्तर दिशा वायव्य दिशा ही तिथे अनस्टेबिलिटी म्हणजे ऍक्टिव्ह झोन आहे. ऍक्टिव्ह झोन म्हणजे सतत वाहता. आणि दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशा ही जी आहे ती स्टेबिलिटी झोन आहे, म्हणजे नॉन ऍक्टिव्ह झोन आहे, म्हणजे स्थिरता देणार आहे. मग तुमची तिजोरी तुम्ही कुठे ठेवणार, पैसे कुठे ठेवणार, पैसे वाढवायचेत का कमी करायचेत? त्यामुळे दक्षिण नैऋत्य दिशेला उत्तराभिमुख म्हणजे उत्तरेला तोंड करून तिजोरी ठेवायची. ही जी तिजोरी आहे त्याला जी आपण बाजारात किंवा आपण पिक्चरमध्ये बघतो तशी तिजोरी नको. तुमच्या कपाटात तुम्ही एका गोल डब्यात किंवा चौकोनी डब्यात देखील पैसे ज्वेलरी ठेवली तरी चालू शकणार आहे. त्याला तिजोरी आपण म्हणतो. परंतु उत्तरेला तोंड करून असली पाहिजे. त्या तिजोरीमध्ये तुमचे कोणतेही निगेटिव्ह डॉक्युमेंट्स नको आहेत. निगेटिव्ह डॉक्युमेंट्स म्हणजे काय, कोर्टाचे लेटर्स आलेले आहेत, जप्तीचे लेटर आलेले आहेत, जप्तीच्या पेपरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यावर तुम्ही पैसे ज्वेलरी ठेवलेत. त्याच्याबरोबर ती ओनली पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. मग हे जर तुम्हाला डॉक्युमेंट ठेवायचे आहेत ना, तर हे तुम्ही एक वेगळा कप्पा त्यासाठी करा. तिजोरीमध्ये तुमच्या कोणत्याही देवाचा फोटो ठेवू नका, कारण नैऋत्य दिशा ही यक्ष दिशा असल्यामुळे त्या ठिकाणी देवता कोणतीही ठेवायची नाहीये. तिजोरीमध्ये पैसे ठेवू शकता, तिजोरीमध्ये तुम्ही बाकीच्या गोष्टी सगळ्या करू शकता. तिजोरी ही फक्त दक्षिण नैऋत्याला असली पाहिजे. सर, घराची जी साऊथ वेस्ट साईड असते त्याला जर टेरेस किंवा एंट्री दरवाजा आला आपला तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात? नैऋत्य दिशा मी मगाशी तुम्हाला सांगितलं की नैऋत्य दिशा ही स्टेबिलिटीचे, धनस्थैर्यता आणि स्टेबिलिटी देणारे. तिथून तुम्ही